नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड कॉलनीमध्ये विजयादशमी निमित्त रावणाच्या पुतळ्याचे दहन, तर ठिकठिकाणी घटांसह देवीच्या मूर्तीचे उत्साहात विसर्जन. तर भांडूपमध्ये बॅरिस्टर नाथपै विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने सरस्वतीची भव्य मिरवणूक संपन्न. ठाणे पोलीस आयुक्तालय दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाचा वाढता व्याप लक्षात घेता ठाणे पोलीस आयुक्तालयाला विविध विभागांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे हे आयुक्तालय नवीन ग्रामीण पोलीस स्थानकात विस्तीर्ण जागा असल्याने स्थलांतरित करण्यात येत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन हे नव्यानेच बांधण्यात आल्याने पोलिसांच्या विविध कार्यालयांकरिता सोयीस्कर असे पडणार आहे. सध्या दोन्ही कार्यालयातील सामानांचे स्थलांतरण सुरू आहे, तर पोलीस कर्मचारी सामानांची बांधाबांध करण्यात व्यस्त आहेत. एकंदरीत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कार्यालय थाटण्याचे कार्य सध्या सुरू आहे. तर ग्रामीण पोलीस स्थानकातील विविध कार्यालये ठाणे आयुक्तालय कार्यालयात बसविण्यात येणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. भांडूप मुलुंड परिसरात उत्साहात पार पडला देवीचा सोहळा. गेली 9 दिवस भक्तिभावाने साजरा होत असलेल्या नवरात्र उत्सवात अनेक मंडळींनी देवींची स्थापना केली होती. टेंबीपाडा येथील भारत मित्र मंडळाने यंदा रौप्य महोत्सव साजरा करताना भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन केले होते. मंडळाने देवीसाठी भव्य महलाची प्रतिकृती साकारली होती. तर मंडळातर्फे दीपोत्सव, नेत्रचिकित्सा, आरोग्य शिबिरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यांसारखे विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. देवीच्या दर्शनाला आलेले स्थानिक नगरसेवक रमेश कोरगावकर यांनीही देवीवरच्या अगाध श्रद्धेची माहिती देत असताना येथील नागरिक तानसा पाईपलाईन प्रकल्पामुळे स्थलांतरित झाले असूनही त्यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी म्हटले. भारत माता क्रीडा मंडळ हे तानसा पाईपलाईनच्या बाजूला असलेलं मंडळ आहे. यावर्षी 25व्या वर्ष या ठिकाणी साजरा करतायत. साजरा करत असताना एक आनंद पण आहे. त्याचबरोबर तानसा पाईपलाईनचे काही मंडळी आज या ठिकाणी खोल्या तुटल्या म्हणून दुसरीकडे गेलेली आहेत. परंतु दुसरीकडे मानखुर्दला गेली असताना देखील आपल्या विभागातल्या नवरात्र उत्सवाला 25 वर्ष पूर्ण झाली. याने भाविकतेने आज देखील या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी भारत माता क्रीडा मंडळाचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन आणि ज्यांनी 25 वर्षापूर्वी या नवरात्र उत्सवाची स्थापना केली त्यांचा देखील या ठिकाणी अभिनंदन करेन. कारण सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असताना आपली संस्कृती जोपासणं देखील महत्त्वाचं आहे. आज गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, दहीहंडी उत्सव असो, अनेक कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये होतात. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि या ठिकाणी
संस्कृती जोपासण्याचं काम भारत माता क्रीडा मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे। मग झेंडावंदन असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, बक्षीस समारंभ असो, विभागातील नागरिकांचा रक्तदानाचा कार्यक्रम असो आणि असे अनेक उपक्रम हे भारत माता मित्र मंडळातर्फे या ठिकाणी साजरे करतात। मी शिवसेना शाखेतर्फे मी भारत माता क्रीडा मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणच्या नागरिकांना उद्या विजयादशमी आहे, दसऱ्याचा शुभमुहूर्त आहे, त्या ठिकाणी दसऱ्याच्या देखील हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सार्वजनिक दुर्गोत्सव समिती भांडूपतर्फेही त्रिमूर्ती नाट्य मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या उत्सवाचे हे 29वे वर्ष असून देवीची मूर्ती मातीची आहे, तर देखावाही पर्यावरणपूरक असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली। 12 फुटांची भव्य मूर्ती तसेच गणपती, कार्तिकेयन यांच्या मूर्तीही सर्वांचे लक्ष आकर्षित करीत होत्या। देवीची सजावट तसेच विद्युत रोषणाई या सर्व गोष्टी कलकत्त्यावरून आणण्यात आल्या असल्याची माहिती सेक्रेटरी सुंदर कुमार दास यांनी एस9शी बोलताना दिली। ये दुर्गा माता का देवी है। रामचंद्र जब भी सीता को रावण लेके गया था, उस टाइम सीता को उद्धार करने के लिए शक्ति को पूजा किया था। वही ये पूजा को अकाल बोधन पूजा बोलता। रामचंद्र ने पहले दुनिया में ये पूजा किया, अभी ये पूजा घर घर में पूजा होता, आखा दुनिया में ये पूजा होता। ऐसा ये हमारा ये त्रिमूर्ति नाट्य मंदिर में ये पूजा 29 ईयर से होता है। ये 29 ईयर का ये पूजा है। ये करके भांडुप का सबसे पहले सबसे जुना पूजा है ये। की
त्याचबरोबर मुलुंड चेकनाक्याजवळ शिवाजीनगर येथे श्री श्री रामकृष्ण देव सेवा संघातर्फे यावर्षी प्रथमच दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गोत्सवाची माहिती दिली। कृष्णदेव सेवा संघ आड़ से सभी दर्शनार्थी को और सभी पूजा कमेटी को सबको हार्दिक स्वागतम करता हुए ये अपना दुर्गा पूजा पहली साल का है। इसमें देवी दुर्गा है, सबको ये पहली साल का दुर्गा पूजा है हम लोगों का। हम लोग आगे बढ़ने के लिए पूजा चालू किया है। ये का पहला दुर्गा पूजा है, लेकिन इधर हम लोग इतना एंजॉय करते हैं, पहली बार ही इतना एंजॉय है, तो इसके बाद क्या होगा मालूम नहीं है। फिर भी इधर के जितना दर्शक है, बंगाली बोलो दूसरा भी जात का बोलो, सब इधर एंजॉय करने आते हैं। हम लोग को बहुत अच्छा लगा, पहली बार में बहुत अच्छा लगा। और इधर खाना 4 दिन खाना पीना सभी रहता है, कुछ तकलीफ नहीं है। पूजा भी बहुत धूमधाम से हो रहा है। पहली बार श्री श्री रामकृष्ण देव सेवा संघ से मेरे पापा और मेरे अंकल सब दुर्गा पूजा कर रहे हैं। ये शिवाजी नगर का सबसे पहला दुर्गा पूजा है। ये दुर्गा पूजा आप सब देख सकते हैं कि कितने धूमधाम से मनाया जा रहा है। आप सब जैसे नवरात्रि बनाते हैं, गरबा खेलते हैं, हम ऐसे दुर्गा पूजा करके ऐसा मौज मच करते हैं। हम बहुत एंजॉय कर रहे हैं। शिवाजी नगर का सबसे पहला दुर्गा पूजा और आप सब भी इधर आके एंजॉय कर सकते हैं। हा आमच्या पहिल्या वर्षाची दुर्गा पूजा आहे। आम्ही सगळं खूप आनंदित करतो इथे आणि प्रत्येक वर्ष हा आमचा आनंदमय हो असा आमच्या अपेक्षा आहे। तुमच्या सर्वांचा आम्हाला आशीर्वाद द्या आणि माता दुर्गा देवी तुम्हाला पण आशीर्वाद देव आणि आनंदमय हो। दुर्गा माता की जय। दुर्गोत्सवाचे प्रथमच वर्ष असून भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता। लहान मोठे अभाववृद्ध सगळेच देवीच्या आराधनेत मग्न झालेले दिसून आले। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातील सरस्वती देवीचे उत्साहात विसर्जन। बॅरिस्टर नाथपै विद्यालयातर्फे याही वर्षी शालेय इमारतीत सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। 2 दिवस विधिवत पूजा करून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाजत गाजत विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कुबलबाईंनी दिली। काल दिनांक 11 रोजी आम्ही सरस्वती पूजन केलं आणि आज त्याचं विसर्जन होत आहे। पण 2 दिवसामध्ये चांगलं वातावरण, आनंदाचं वातावरण शाळेत निर्माण झालं होतं। लहान मुलं, मोठी मुलं, म्हणजे कॉलेजपर्यंतची मुलं सगळी गरबा खेळत होती, माध्यमिकची मुलं वगैरे। काल आणि आज 2 दिवस खूप उत्साह मुलांना आला होता। आमच्या शाळेची स्थापना 1980 साली झाली।